हे भविष्य तुम्ही ऐकत आहात पंडित अमोघ कुलकर्णी यांच्याकडून। आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण 2026 मध्ये शनिदेवाची चाल 3 राशींना थेट प्रभावित करणार आहे। आणि ही दृष्टी साधी नाही, ही आहे दूरदृष्टी, जी वर्ष 2027 पर्यंत थांबणार नाही। सर्वप्रथम एक गोष्ट जाणून घ्या, 2025च्या मार्च महिन्यात शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेशले आणि 2027 पर्यंत ते तेथेच विराजमान राहतील। ज्या लोकांच्या राशीपासून दुसरा, पाचवा किंवा 9वा भाव सक्रिय होतो त्यांना ज्योतिषशास्त्रात चांदीचा पाया म्हटले जाते, आणि या भावांवर 2026 मध्ये शनिदेवांची तीक्ष्ण नजर जाणार आहे। आज आपण पाहणार आहोत त्या 3 राशी ज्यांना सर्वाधिक सावध राहण्याची गरज आहे। थोडं पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही राशी भविष्य विश्वासाने ऐकता तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा महत्त्वाच्या गोचरांची योग्य माहिती तुमचं वर्ष बदलू शकते। चला सुरू करूया। 1. कर्क राशी। 2026 कर्क राशीसाठी सोपं नसणार। करिअरमध्ये विलंब, प्रमोशन रोखलं जाणं, महत्त्वाची संधी हातातून निसटणं असे संकेत आहेत। जे लोक परदेश, उच्च शिक्षण किंवा मोठ्या प्रोजेक्टची योजना करत आहेत त्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो। खर्च अनियंत्रित होण्याची शक्यता आहे आणि कुटुंबातील भावनिक तणाव वाढू शकतो। 2. वृश्चिक राशी। वृश्चिक राशीसाठी शनी गोचर 2026 स्पष्टपणे करिअर आणि व्यापारात कठीण काळ दर्शवतो। जितकी मेहनत तितकं फळ नाही। काही जणांना ऑफिसमधील अडथळे, अनपेक्षित टीका, बढती रोखली जाणं अशा समस्या येऊ शकतात। धन आणि गुंतवणुकीवर नुकसानीची छाया आहे। मानसिक बेचैनी वाढण्याची शक्यता असून स्थिर निर्णय घेणे कठीण होऊ शकते। 3. कुंभ राशी। कुंभ राशीवर येणारा परिणाम सगळ्यात तीव्र, कारण हे आहे शेवटच्या 7.5चं वर्ष। या काळात उत्पन्न अस्थिर, अचानक आर्थिक नुकसान, सामाजिक प्रतिष्ठेतील घट आणि जबाबदाऱ्यांचा भार अधिक जाणवू शकतो। आरोग्याच्या बाबतीतही सावधगिरी आवश्यक आहे। कुटुंबातील मतभेद किंवा मानसिक तणाव वाढू शकतात। शेवटी इतकंच, शनिदेव दंड देत नाहीत, ते कर्मफळ देतात। 2026 हे वर्ष काही राशींसाठी कठीण असेल, पण परिवर्तनाचंही वर्ष असेल। धैर्य, शिस्त आणि योग्य वेळेचा वापर हेच उपाय। हे होतं कर्क, वृश्चिक आणि कुंभ राशीवरील 2026च्या शनी गोचराचं भविष्य। उद्या पुन्हा भेटूया आणखी एका नवीन विषयासह। तुम्ही ऐकत होता पंडित अमोघ कुलकर्णी।